त्या रेस्टॉरंट वाल्यांचे ऑर्डर द्यायचं मनात आहे का नाही? बसून बसून पार झोप आली. तर राम राम मंडळी, काजाच्या ठोक्यापासून स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये एका दणक्यात. जरा व्हिडिओ एडिट करायला आलतो इकडे, म्हणलं इथूनच ब्लॉग स्टार्ट करावा. ब्लॉग बनवायचं एकलायचं अवघड आहे राव, ध्यानातच राहत नाही व्हिडिओ काढायचा ते. मग काय खाऊन पिऊन रेडी होऊन लगेच निघालो कामावर. जागा मगा मला बघा. आणि पहिलीच ऑर्डर मोठी भेटली, ती पण मॉल मधून पिकअप करायची होती. थोडा वेळ बसलो आणि लगेच ऑर्डर आणून दिली त्यांनी. ते कॅश ऑन डिलिव्हरीचं एकलायचं अवघड आहे, नुसती कॅश देते तर ती कुठे टाकायची आम्ही. आणि आज दुसरी बी ऑर्डर मोठी भेटली, मला आज झोमॅटो मूड मध्ये दिसतंय. कधी कधी झोमॅटोच्या लयच खुंडीत याड येतं, लय बेकार ऑर्डर देतं राव. असेच मोठे ऑर्डर दिल्यावर बरं वाटतं जरा मनाला. हीच ऑर्डर आणाय गेलतो तर लय वाढव बसलो. हॉटेलवाल्याला 4 वेळा जाऊन बोललो, म्हणलं ऑर्डर द्यायची का नाही बाबा, बसून बसून पार झोप यायला लागली ना मला. रात्रीचं जेवण सकाळचा नाश्ता म्हणून देतो काय आता कस्टमरला पार. आणि शेवटी ऑर्डर दिली बाबा 25 मिनिटांनी. आणि एवढी मोठी ऑर्डर मला बी जपाना, म्हणलं किती खाते काय माहिती. ही ऑर्डर दिली ही बी ऑर्डर घ्यायला आलो, इथं बी 20-25 मिनिटं थांबिलं. आईला म्हणलं असंच रात्र गेली आज. ही शेवटचीच ऑर्डर होती, थोडी लीक झाली होती, ऑइल वगैरे बाहेर आलं होतं. म्हणलं आईला शेवटच्याच ऑर्डरला काय कुठाना नाही व्हा, फक्त गोड बोलून कस्टमरला दिली बो तेवढी ऑर्डर आणि आजचं काम पत्ते केलं. म्हणलं चलो घर पे. घरी आलो पोट खालून ओरडायला लागलो, मालिक हमारे लिए कुछ है की नाही. म्हणलं अरे है ना, तुम्हारे लिए तो सब कुछ करता मैं. मग पटकन पोहे आणि अंडे बनवून घेतले. पोहे असले की पहिले आपल्याला लिंबू लागतं, लिंबाशिवाय काय मजाच नाही. चला मी एवढे पोहे आणि अंडे हाणतो, तुम्ही तेवढा लाईक फॉलोला हाना. भेटू नंतरच्या व्हिडिओ मध्ये, बाय बाय.